जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मजा आली की नाही? फ्रायडेला जो व्ह्यू दिलेला आपल्याला 150 पॉईंट निफ्टी, बँक निफ्टी 400 पॉईंट, राईट. चला आता आपण तयारी करणार आहे मंडेची. कुठे आपल्याला निफ्टीमध्ये बेस्ट डिमांड अँड सप्लाय झोन मिळणार, सोबतच मोठा वीकली व्ह्यू काय असणार, डायरेक्शन काय असणार, राईट, सगळं डिस्कस करूया. बट समोर जाण्याआधी आपण जे फ्रायडेला व्हिडिओ बनवला होता, राईट, त्याचा आपल्याला रिझल्ट बघणे गरजेचंच आहे. कारण की कसं डिमांड अँड सप्लाय झोन्स चालतात ते तुम्हाला इथे दाखवण्याची माझी इच्छा आहे. मी तुम्हाला छोटा व्ह्यू सांगितलेला, मोठा व्ह्यू वरच्या डायरेक्शननी पण करेक्शन होतं. तर छोटा मी तुम्हाला बेरीज सांगितलेला, सॉरी, इथे एक झोन मी मार्क केलेला आणि तुम्हाला सांगितलेलं की हा इथला झोन जर तुटला तर खाली येणार. तुम्ही बघू शकता, मॉर्निंगला तोडला, पुल बॅक दिला आणि खाली आला, राईट. सो आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की खाली आला तर नेमकं सरळ खाली नाही जाणार, मार्केट सायलेंट आहे. मार्केट जर थोडं ओलाटेल राहिलं तर मग खाली पण जाऊ शकतो. तर या झोनला हर्डल्स आणि डायरेक्शन करता यूज करायचं. तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला कन्फर्मेशन मिळालं वरती जाण्याचं आणि इथपर्यंत गेलेलं आहे. जवळपास आपल्याला 150 पॉईंटचा गेन इथे मिळालेला आहे, जो की एक खूप चांगला झोन आहे, राईट. चांगला झोन होता आणि रिवॉर्ड पण चांगला आहे. सो हे झाला आपल्या या निफ्टीचा आपला जो व्ह्यू होता, त्यावरती मार्केट पूर्णपणे उतरलेला आहे. आता आपण आधी मोठा व्ह्यू बनवूया आणि मंडेला मग काय होणार ना, कुठले झोन्स आपल्याला फायदा देणार ते सगळं डिस्कस करूया. समजून घ्या, बेस्ट लर्निंग आहे तुमच्याकरता. इथे लास्ट हायर लो आणि इथे हायर हाय रेडी झालेला आहे. आता नेक्स्ट प्रोसेस काय आहे हायर लो रेडी होण्याची? तर इथे हा हायर लो रेडी होण्याचे पूर्णपणे चान्सेस आहे. जर हा हायर लो आहे तर काही दिवसातच आपल्याला दिसेल की निफ्टीने लाईफ टाइम हाय मारलेला आहे. अशा पद्धतीने आता आपला सध्या मोठा व्ह्यू जो आहे तो वरच्या डायरेक्शनने आहे, हे लक्षात ठेवा, राईट. आता चलूया. आता मोठा इथे एक झोन मार्क केला, त्याला नोट करून घ्या. इथे सांगून देतो 25,887 आणि स्टॉप लॉस 26,067. हा सप्लाय झोन आहे. हा हर्डल सारखा काम होणार, कारण की मोठं डायरेक्शन काय आपलं अप. हा मोठ्या टाइम फ्रेमचा झोन आहे. मोठा दिसते ना इथे साईज, तुम्हाला रिक्स मोठी दिसते ना. तर हा हर्डलचं काम करणार तो सावकाश. इथे फक्त बी अलर्ट राहायचं. समोर जर इथे आला तर मी तुम्हाला सांगेनच काय करायचं काय नाही, पण वरच्या डायरेक्शननेच मोस्टली काम करायचं. नंतर मी दररोज व्हिडिओ घेऊनच येतो, त्यामध्ये तुम्हाला सांगणार. आता आपण जाऊया छोट्या टाइम फ्रेम मध्ये आणि डिस्कस करूया समोर काय होणार. बघा, लक्षात ठेवा एक गोष्ट, हा झोन आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. 25,740 एंट्री आणि 25,795 स्टॉप लॉस. हा झोन जर तोडला, म्हणजे 25,795 तोडला, फ्युचरचा चार्ट आहे, तर आपल्याला वरती लाईफ टाइम हाय करता मार्ग मोकळा होणार, इतकं लक्षात ठेवा सध्या, राईट. सो हा झोन मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता नंतर हा जवळच एक सप्लाय झोन आलेला आहे बघा, 25,572 आणि 25,612 स्टॉप लॉस आहे. जवळ आहे. व्होलॅटिलिटी मध्ये सकाळी हा तुटू पण शकतो. जर खाली ओपन झाला आणि इथे आला तर कन्फर्मेशन घ्यायचं 1 मिनिट मध्ये, खालच्या डायरेक्शनने उघडतं की नाही उघडत, आणि मग खालच्या डायरेक्शनने काम करायचं, राईट. हे कन्फर्मेशन काय आहे, जे म्हणजे आपण कन्फर्म करतो की सप्लाय झोन न प्राइस पडणार आहे की नाही. तुम्हाला माहित नसेल तर माझे व्हिडिओज आहे, प्लेलिस्ट शेअरची लिंक शेअर केली असणार, डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघून घ्या, राईट. सो हे झालं या झोन बद्दल. समोरचा झोन सांगण्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, बेल आयकॉन दाबा, सोबतच ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, जेणेकरून प्रत्येक माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तर तुमच्यापर्यंत पोहोचणार. आता 25 वरचा झोन 25,641, 25,697 स्टॉप लॉस. इथे पण कन्फर्मेशन घ्यायचं खालच्या डायरेक्शननी ओपन होतं की नाही आणि काम करायचं. हा झोन आपला एक्झिक्यूट झालेला आहे 25,413 वाला, आणि मार्केटने आपल्याला 150 पॉईंटचा फ्रायडेला इथे रिवॉर्ड दिलेला आहे. हा झोन जर तुटला, लक्षात ठेवा, हा झोन जर तुटला म्हणजे 25,357 जर तुटला तर नेक्स्ट झोनवर टॅप होणार, आणि तो झोन आहे 25,261, 25,228. आता खालची डायरेक्शन असल्यामुळे हे हर्डल असणार, राईट. सो सावकाश वापरायचे, कन्फर्मेशन चांगलं भेटल्यावरच वरच्या डायरेक्शननी काम करायचं, इतकं लक्षात ठेवा तुम्ही इथे.
ठीक आहे. आणखी काय सांगायचं होतं, एक समोर जाण्याआधी निफ्टी कुठे थांबणार ते पण सांगतो. जर माझा ट्रेनिंग प्रोग्राम जॉईन करायचा असेल, 50 तासाचा डिटेल ट्रेनिंग प्रोग्राम आहे. काय होतं, चार्ट कशा पद्धतीने काम करतात, त्यावर प्राइस कुठल्या झोनमधून वळतं, काय वळतं, सगळं डिटेलमध्ये डिस्कस करतो आपण. इन्स्टिट्यूशनल मतलब ऑपरेटरचे झोन आपण आयडेंटिफाय करतो. तुम्ही बघतच आहे झोन कशा पद्धतीने काम करतात. ते जर तुम्हाला शिकायचं असेल आणि इंडिपेंडेंट बनायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा फर्स्ट कॉमेंटमध्ये मिळेल. आता समोर चला, नंतर हा झोन नोट केला. हा झोन जर वरती देऊ शकतो, वरती इथनं राईट हर्डल आहे म्हणून सांगत आहे. जर हा तुटला तर टॅप होणार या झोनवरती, आणि हा झोन मला चांगला वाटत आहे, 25,104 आणि 25,032. ठीक आहे. इथनं निफ्टी अशा पद्धतीने येऊन वरती जाऊ शकतो असं माझं यावरती प्रेडिक्शन आहे. सो हे लक्षात ठेवा. इतकेच झोन मार्क केलेले आहे. आणखी खाली झोन आहे ते नोट करून घ्या तुम्ही. 25,518, 25,378, जे मी तुम्हाला समोर एक्सप्लेन करणार. सगळ्यात बेस्ट झोन आहे तो इथे आहे राईट, निफ्टीचा 24,121 आणि 23,986. हा सगळ्यात चांगला झोन वाटत आहे मला. जर हा झोन वरती सांगितलेला चांगला झोन रिवॉर्ड देऊन तुटला तर इथे टॅप होणार, आणि इथे टॅप झाल्यानंतर हा मार्केटची डायरेक्शन इथनं अप करणार. इथे आपण हमखासपणे एंट्री घेऊन टार्गेट इथे ठेवू शकतो. ते झोनच्या क्वालिटीवरनं आपल्याला समजतं आणि डायरेक्शनवरनं समजतो. आशा करतो हे निफ्टीचं तुम्हाला समजलं असेल. त्याखाली एक झोन आणखी मार्क केलेला आहे 23,454 आणि स्टॉप लॉस 23,229. सो इतके झोन आता निफ्टीमध्ये लक्षात ठेवा. आता आपण डिस्कस करूया बँक निफ्टी बद्दल. बँक निफ्टीमध्ये मी थोडं छोट्या टाइम फ्रेम मध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो काय झालं. फ्रायडेच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं. बघा, हा डिमांड झोन इथे झोन होता, मी ऍक्च्युली डिलीट केला कन्फर्मेशन करता. तो झोन जर तोडला, तुम्ही बघा इथे तोडला तो झोन होता, मी सांगतो मी डिलीट केला, तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल समजेल. तो झोन तोडला, वरती आला, आणि इथे जो आपला सप्लाय झोन होता तिथनं डिमांड झोन होता तो तोडला, वरती आला. डिमांड बिकम सप्लाय, इथनं पण एक ट्रेड मिळाला, आणि या डिमांड झोन वरनं पण आपल्याला एक चांगला ट्रेड मिळालेला आहे, जो की अराउंड तुम्ही बघू शकता 922 पासून 335 पर्यंत, म्हणजे 400 पॉईंटचा आपल्याला एक हमखास रिवॉर्ड मिळालेला आहे. हेच समजतं आपल्याला कुठनं प्राइस कुठे जाणार. कन्फर्मेशन मिळालं वरच्या डायरेक्शन मध्ये, या झोन पर्यंत तुम्ही थांबू शकता राईट. आता या झोनचं काय झालं, सप्लाय झोन होता इथे, तसाच ठेवणार मी, तोडणार, आता त्याला डिलीट नाही करणार. इथनं पण आपल्याला जवळपास 80 पॉईंटचा फॉल मिळालेला आहे. बघा किती चांगल्या पद्धतीने हे वर्क करतं राईट. तो हा झोन इथे ठेवणार. आता नेक्स्ट काय, तर आता आधी मी छोटा म्हणजे मंडे करता सांगतो, नंतर आपण समोरचं डिस्कस करूया. जर हा झोन तुटला तर बँक निफ्टीचा लास्ट स्टॉप वरचा म्हणजे हा झोन 57,662 एंट्री, 57,766 स्टॉप लॉस. याला जर तोडला तर बँक निफ्टी लाईफ टाईम हायवर पुन्हा जाणार राईट. या झोन जर स्ट्रॉंग असेल तर मंडेला गॅप डाऊन आपण एक्सपेक्ट करू शकतो राईट. तर आता आपण जाऊया मोठ्या टाइम फ्रेम मध्ये आणि इथे डिस्कस करूया. बघा, बोलायचं झालं तर इथे काय आहे, सरळ सरळ हायर हाय हायर लो रेडी झाला, आणि आता बिलकुल हायर हाय कधी पण बनू शकतो, पण आता तो टाइम म्हणजे चार्टवर दिसत नाहीये की रेडी कधी होणार, काय होणार. वरती जाऊन पण खाली येऊ शकतो, किंवा इथनं पण हायर हाय रेडी होऊ शकतो, म्हणजे खालचा मूव चालू होऊ शकतो राईट. सो तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करत असणार स्पेशली बँकिंग मध्ये, तर थोडं थांबा. पुल बॅक येतात हे समजून घ्या राईट. थोडा तुम्हाला चान्स मिळणार राईट. तो जर हे म्हणजे आता सध्या इथे हायर आहे रेडी नाही झाला, म्हणजे खालचं डायरेक्शन ओपन झालेलं नाही आहे. सो आपण मोठा व्ह्यू काय ठेवणार, वरच्या डायरेक्शननेच ठेवणार, बरोबर. सो इतकं तुम्हाला समजलेलं असेल. आता छोट्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि बाकी झोन बद्दल. वरचे सप्लाय झोन मी सांगितले, खाली हा डिमांड झोन मी डिलीट नाही करणार, तसाच ठेवणार. 56,812 जर तुटला तर नेक्स्ट डिमांड झोनवर टॅप होणार, जो की इथे मी दिलेला आहे 56,686, आणि स्टॉप लॉस 56,526. कन्फर्मेशन घ्यायचं. नंतर खाली डिमांड झोन
56,167 आणि 56,026. ठीक आहे. त्याखाली डिमांड झोन 55,723 आणि 55,368. तुम्ही जर डिमांड झोनच्या व्हॅल्यू नोट नसेल केला तर व्हिडिओला मागे करा आणि नोट करा. ठीक आहे. नंतर मी थोड्या मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जातो जेणेकरून तुम्हाला समजेल. इथे एक खूप बढिया झोन निफ्टीमध्ये जसा मी सांगितलं तसाच इथे एक झोन रेडी झालेला आहे. 53,856 आणि 53,567 स्टॉप लॉस. या झोन वरती जर टॅप झाला तर तुम्हाला अशा पद्धतीने इथे इथपर्यंतचं टार्गेट मिळणार. जर वरती जाऊन येतो पुन्हा तो आणखी टार्गेट वाढून जाणार. सो हा झोन तुम्ही नोट केलेला असेल. राईट. ज्यावेळेस आता वेळ आहे, डेली व्हिडिओ येतात आपले, ज्यावेळेस हा येणार त्यावेळेस मी तुमच्यासोबत डिस्कस करणार. खालचे झोन मी सध्या मार्क केलेले नाही. जर फॉल आला तर आपण खालचे झोन कॅच करण्याकरता मार्क करू. राईट. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर सोबत व्हिडिओला शेअर करायचं विसरू नका आणि ट्रेनिंग प्रोग्राम बद्दल शेअर करा. माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये किंवा फर्स्ट कॉमेंट मध्ये मिळेल. सोबतच लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ बनवायला मेहनत लागते मित्रांनो. आणि कॉमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ आवडलेला नाही, की तुम्ही रिवॉर्ड घेतला की नाही घेतला, तुम्ही युटिलाइज केला की नाही केला माझा व्ह्यू, हे मेन्शन करायला विसरू नका. सो थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग. मंडेला भेटूया आणि मंगळवारची तयारी करूया. थँक्यू.